अमोल जमदाडे जमलेल्या तमाम क्रीडा प्रेमींचं बंड्या पराडकर मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि अजूनही दोन्ही संघातील खेळाडू अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आले नाही आहेत। कृपया दोन्ही संघांच्या संघनायकांना पुन्हा एकदा सूचना करतोय, आपला अतिरिक्त खेळाडू त्वरित समोरच्या कक्षामध्ये पाठवा। तर सामना चालू झाल्याचा इशारा पंचांचा आमच्या दिशेने येतोय। स्ट्राईकवर फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज होतोय। स्ट्राईकवर देसाई, नॉन स्ट्राईकला सीझर अशी सलामीची जोडी मैदानात जाते आणि गोलंदाजी धुरा सांभाळतोय। वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठीचं पहिलं षटक। रुपेश हा गोलंदाज स्क्रीनवर येतोय। दरम्यान स्ट्राईकवर देसाई, गोलंदाज रुपेश। पहिल्या षटकातील पहिला खोल टप्प्यावरचा चेंडू, आडव्या बॅटनं चेंडू फटकवायचा प्रयत्न, मात्र चेंडू त्याच्या पायाजवळच थांबतोय आणि एका पहिल्या निर्धाव चेंडूची नोंद मात्र आमच्या स्कोअरबुक मध्ये होत धाव संख्या स्थिरावते 0 धावांवर। रुपेश पुन्हा एकदा सज्ज होतोय। ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं शॉर्टपिच चेंडूला हलके स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेनं। पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू थोडासा हुलकावणी देतोय आणि जोपर्यंत पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करतोय प्रेक्षकाच्या हाती, दुहेरी धावांनी सलामीचा फलंदाज देसाई स्वतःचं खातं खोलतोय आणि सांघिक खातं खोललं जातंय दुहेरी धावांनी। आतापर्यंत पहिल्या षटकाच्या 2 चेंडूंचा खेळ थांबतोय। 2 धावा धावफलकावर बिनबाद अशी थोडीशी सावध सुरुवात होते दोन्ही सलामीवीरांकडनं। खास करून देसाई दुहेरी धावांवर खेळतोय, सांघिक धाव संख्या 2 आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राईकला फलंदाज सीडर हा अजूनही स्ट्राईक पासून वंचित राहतोय। यावेळेस रुपेशचा सुरेख असा गोल्डन स्पॉट वरचा चेंडूला खेळायचा होता कव्हरच्या क्षेत्रात। प्रथमेश प्रेक्षक, त्यानंतर थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करतोय। पंचांचा चेंडू चौकाराचा इशारा येतोय आणि 4 धावा बहुमोल गणल्या जातात त्या फलंदाज देसाईच्या खाती 4 धावा गणल्या जातात त्या परी स्पोर्ट्स संघाच्या खाती। धाव संख्या होते बिनबाद 6 धावा। स्टील बॉईज संघ हा फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षण करतोय परी स्पोर्ट्सचा संघ। स्टील बॉईज संघ बिनबाद 6 धावा पहिल्या षटकाच्या मध्यांतरास अशी थोडीशी सावध सुरुवात होते। एक चौकार देसाईच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय की मौना परीची साथ थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडनं मिळाली जात 6 धावांवर नाबाद फलंदाजी करतोय देसाई। सांघिक धाव संख्या 6 धावा आणि पहिलं षटक हे प्रगतीपथावर। बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं सिंधुदुर्गच्या इतिहासात मोठ्या रकमेची भरघोस बक्षिसांची खैरात असलेली एक भव्यदिव्य अशी क्रिकेट स्पर्धा खास मालवणवासियांच्या स्वप्नपूर्तीसाठी सन्माननीय बंड्या पराडकर साहेबांच्या वतीनं, त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं एका भव्यदिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातंय। आणि मोठ्या रकमेच्या या भव्यदिव्य अशा क्रिकेट स्पर्धेत आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहताय, या स्पर्धेची शोभा वाढवताय, त्याबद्दल बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं जमलेल्या तमाम क्रीडाप्रेमींचं, सर्व क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत होतंय। तर पहिल्या षटकाचा खेळ थांबतोय आणि बिनबाद 7 धावा अशी स्थिती होते मैदानावर स्टील बॉईज संघाची। दरम्यान ही जी भव्यदिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, या स्पर्धेचे आपण सर्वजण साक्षीदार होतोय। ती स्पर्धा सन्माननीय बंड्या पराडकर आणि सन्माननीय प्रसाद परुळेकर यांच्या वतीनं ही आयोजित केली गेली आहे, त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केली आहे आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आपण सर्वजण साक्षीदार होतो। एका मोठ्या रकमेची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही भव्यदिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आजचा दुसरा दिवस, 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेदरम्यान आजच्या दुसऱ्या दिवशी 3ऱ्या सामन्यादरम्यान पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। उजव्या हाताचा फलंदाज लेफ्ट हँडेड रिव्हर्स स्वीपच्या पद्धतीने स्ट्राईक पकडतोय आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने एक सुरेख असा जमिनीलगतचा फटका येत एकेरी धावेने धावसंख्या 1 पाऊल पुढे सरकते। 9 धावा अशी सांघिक धावसंख्या होते दुसऱ्या षटकाच्या मध्यांतरात। बहुधा सागर वाईलकर हा गोलंदाज सज्ज होतोय। बऱ्याचशा स्पर्धांमध्ये गोलंदाजीची सुरुवात करणारा गोलंदाज या सामन्यादरम्यान या प्राथमिक फेरीच्या लढतीत वैयक्तिक
कोट्यातील पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक टाकण्यासाठी स्क्रीनवर येतोय अगदी पंचांच्या डाव्या बाजूनं आणि ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बराच वेळ हवेत, मात्र नो मॅन लाईन मध्ये चेंडू टप्पा पडतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. चेंडूची फेक येते प्रसाद लुडबेच्या दिशेनं चेंडूची फेक येते आणि तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जात धावसंख्या परावर्तित होते दुहेरी अंकात 11 धावांवर. पुन्हा एकदा सुंदर असा स्ट्रेट डावीचा फटका फलंदाजाला हुलकावून येतोय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं चेंडू आहे. चौकाराचा इशारा पंचांचा. चेंडू 4 धावांसाठी. चौकारानं एकंदरीत दुसऱ्या षटकाला पूर्णविराम मिळतोय आणि जोपर्यंत 12 चेंडूंचा खेळ सुरुवातीच्या थांबतोय. 4 षटकांच्या या महत्वपूर्ण अशा लढतीतल्या सुरुवातीच्या प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ थांबतोय आणि धावसंख्या मात्र होते ती बिनबाद 15 धावा. अशी थोडीशी संयमी सुरुवात होते दोन्ही सलामीवीरांची. डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकवर सज्ज होतोय. सीझर आणि त्याच्या साथीला 2 चौकारांची फलंदाजी करतोय तो नॉन स्ट्राईकला फलंदाज देसाई. दरम्यानच्या कालावधीत गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज आशिष शेलटकर, सागर वाईलकर, लुडबे हे खेळाडू जवळपास 40 फूट कट्टा संघाचं प्रतिनिधित्व करणारे हे खेळाडू या स्पर्धेदरम्यान परी स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि या महत्वपूर्ण अशा लढतीत आपली ताकद आजमावतायत ती स्टील बॉईज या संघाशी. पंचांचा चेंडू चौकाराचा इशारा थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू बाईच्या स्वरूपात चौकारासाठी जातोय आणि अतिरिक्त 4 धावांनी मात्र धावसंख्या उडी घेते. तब्बल 19 धावा बिनबाद. 2 षटकं एका चेंडूच्या सांगते अखेरीस 19 धावा. आता मात्र एक चौकार या धावसंख्येला ठीकठाक करतोय आणि धावसंख्येला आकार दिला जातोय. सलामीचा फलंदाज माघारी येतोय. सीझर हा फलंदाज बहुधा माघारी येतोय. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. कृपया नवीन फलंदाज आपलं नाव सांगायचं आहे. प्रदीप मांजरेकर हा नवीन फलंदाज मैदानात सरसावतोय आणि स्ट्राईकला फलंदाज मात्र सलामीचा देसाई हा सज्ज होतोय. चेंडू बराच वेळ हवेस करले पंचांच्या अगदी डोक्यावरनं लुडबे हा क्षेत्ररक्षक शर्तीचा प्रयत्न करतोय. अखेरच्या क्षणी त्याच्या हातातनं चेंडू जमिनीला दान होतोय. मात्र एक चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय शेवटच्या क्षणापर्यंत. प्रयत्न हा अखेरच्या क्षणी मात्र प्रयत्नच राहतोय आणि त्या दरम्यान 2 धावा सहजगत्या पळून पूर्ण होत धावसंख्या उडी घेते एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावांवर. पुन्हा एकदा अशी शेलटकरचा लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू एक फटका डोक्यावरनं एक लाजवाब 6 धावांसाठी. प्रदीप मांजरेकर षटकारानं आपलं खातं खोलतोय. एक धोक्याची पूर्वसूचना प्रतिस्पर्धी संघाला देतोय आणि अनुभवी असा गोलंदाज यावेळेस वापसी होते गोलंदाजाची. हम भी किसी से कम नाही असं ठामपणे सांगत यॉर्कर लेनच्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि एकंदरीत दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात वैयक्तिक 6 धावांची प्रदीपची खेळी ही समाप्त होते. हॅलो तर 2 गडी बाद 26 धावा. तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरास अशी स्थिती होते मैदानावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. प्रसाद पुरोळेकर फलंदाज मैदानात पावलं टाकतोय.
त्यांच्या वतीनं बंडा पराडकर मित्रमंडळ, प्रसाद पुरळेकर मित्रमंडळाच्या वतीनं ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली गेली. त्या स्पर्धेचे आयोजक मैदानात फलंदाजीसाठी स्पर्धेचा आनंद घेताना दिसतात, सामन्याचा आनंद घेताना दिसतात. पंचांनी लेग रिपोर्टची दाद मागितली जाते, मात्र ऑफ्टमच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर पंच नाबाद घोषित करत फलंदाजाला एक निर्धाव चेंडू गणला जातोय. आशिषच्या खाती सांगता होतं एकंदरीत तिसऱ्या षटकाची, आणि जोपर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय तोपर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात स्टील बॉईज संघ धावसंख्या जमवतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा 3 षटकांच्या सांगते अखेरीस. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक म्हणजे एकंदरीत 4 षटकांचा सामना, आणि गोलंदाजी स्क्रीनवर दिसतोय तो गोलंदाज दर्पण आजरेकर. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, एक सुरेख फटका लॉंग लेगच्या स्कोर लेगच्या दिशेने, एक सुरेख असा फटका. जोपर्यंत स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक हा स्क्रीनवर येतोय, चेंडूची फेक येते प्रेक्षकाच्या दिशेनं. एक सुंदर असं बॅकअप करतोय पॉइंटचा क्षेत्ररक्षक आशिष शेलटकर. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पळून पूर्ण केल्या जात. धावसंख्या उडी घेते, धावसंख्या परावर्तित होते. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दर्पण आचरेकर एक ऑलराऊंडर असा खेळाडू यावेळेस प्रतिनिधित्व करतोय परीस 11 संघाचं. ब्लॉक मधला ऑफसाईडचा चेंडू फलंदाजाला बीट करतोय, प्रेक्षक सागर वाईलकरला बीट करतोय, आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेला लुडबेच्या हाती चेंडू जातोय. धावचित करण्याची संधी होती, मात्र धावचित न करता या सामन्यात बराचसा वेळ वाया न दवडता धन्यता मानतोय गोलंदाज की फलंदाजाला पुन्हा एकदा संधी द्यावी फलंदाजीची, आणि एकंदरीत धावसंख्या मात्र स्थिर होते ती 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्टेट ड्रायचा एक सुंदर असा फटका लॉंग ऑनच्या दिशेनं स्क्रीनवर येतोय तो क्षेत्ररक्षक प्रशांत केळुसकर चेंडूचा परतावा करतोय लुडबेच्या दिशेनं. एकेरी धावेनं स्ट्राईक बदललं जातंय. धावसंख्या पोहोचते 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. थोडासा हसी मजाक पद्धतीचा चाललेला हा सामना. दोन्ही संघ जवळपास स्थानिक दोन्ही संघ एकमेकांसमोर प्राथमिक फेरीच्या लढतीत येत आहेत, आणि एक प्रॅक्टिस सामना म्हणून जर याच्याकडे आपण पाहिलं तरी वावगं न ठरणार. पुढे दर्पण आचरेकर हा स्क्रीनवर यावेळेस डावखुऱ्या फलंदाजासाठी पंचांच्या उजव्या बाजूनं लेग ब्रेक पद्धतीचा फसवा चेंडू चकवा देतोय फलंदाजाला. त्यांच्या मागे एक रक्षक सागर आपली कामगिरी बजावतोय, आणि त्या दरम्यान जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. बंडा पराडकर साहेब जातात फलंदाजीसाठी. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आयोजक जोकर बॅनरवरती जोकर आहे, तिथे बंड्या पराडकर यांनी जर चेंडू मारला तर त्यांच्यासाठी बंड्या पराडकर यांच्याकडूनच मारला जाईल. सुवर्ण संधी आहे बंड्या पराडकर यांच्यासाठी, बंड्या पराडकर यांची. आणि जर षटकार मारला तर प्रसाद तर स्ट्राईक वर स्पर्धेचे सर्व सन्माननीय बंड्या पराडकर साहेब. गोलंदाजच्या स्क्रीनवर दर्पण आचरेकर. सुरेख असा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं स्क्रीनवर येतोय. क्षेत्ररक्षक एकेरी धावेनं एकंदरीत सांगता होते पहिल्या इनिंगची, म्हणजे 4 षटकांची 24 चेंडूंचा खेळ समाप्त. प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात स्टील बॉईज 11चा संघ 30 धावा धावफलकावर जमवतोय. 31 धावांचं विजयासाठी लक्ष ते परेश स्पोर्ट्स संघासाठी. पाहूया 24 चेंडू 31 धावांचं थोडंसं माफक असं वाटणारं लक्ष किती षटकात पूर्ण करतोय परेश 11चा संघ, की किती षटकांपर्यंत झुंजवतोय यजमान संघ. या स्पर्धेचा आयोजक संघ स्टील बॉईज संघ, त्या संघात या स्पर्धेचे सर्व सन्माननीय बंड्या पराडकर साहेब, सन्माननीय प्रसाद पुरळेकर साहेब प्रतिनिधित्व करतात. म्हणजे घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर कशा पद्धतीचं प्रदर्शन होतंय स्टील बॉईज संघाचं, की परेश 11 संघाला किती षटकापर्यंत झुंजवतोय हे चित्र थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होतंय. मात्र हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत आमचे सहकारी नाना नाईक. तोपर्यंत मी अमोल जंबाडे आपली थोड्या वेळासाठी रजा घेतो. धन्यवाद.
शिंदे सर क्रिकेटच्या मैदानावरचा आणि मैदानाच्या बाहेरचा सुद्धा बादशाह, हुकमाचा एक्का, तुर्पाचा बादशाह मैदानावर दिसतोय. त्यांना जोकर आवडतो. बंड्या पराडकर यांचं जोकरवर खूपच प्रेम आहे आणि असं म्हटलं जातं की जी जागा कमी असते ती जोकर भरून काढतो. त्यामुळे पत्त्यांच्या खेळात सुद्धा जोकरला खूप महत्व असतं. जोकरवरून एक आठवलं मला. सभी लोगों ने जोकर से पूछा कि आप चेहरे पे मास्क लगाते हो. जोकर ने क्या खूब जवाब दिया, मेरा तो सभी लोगों आपण राज कपूर साहेबांनी फार व्यक्ती घेऊन जगात वावरत असतो. रोहन भाई, धन्यवाद अमोल जमदाडे, अजयजी शिंदे आणि बादल चौधरी. सामना सुरू होतो या ठिकाणी आणि गोलंदाजी धुरा सांभाळतोय बंड्या पराडकर. या सामन्यामध्ये देखील पिता पुत्रांचा समावेश पाहायला मिळतोय, परंतु पिता गोलंदाज आणि पुत्र क्षेत्ररक्षक. आता मला स्ट्राईक एंड वरती विशाल लुडबे. आता मात्र लेग साईड दिशेने पहिला चेंडू टोलवला, डिप्स केले तर क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तो पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. अतिशय सुरेख आणि शांत खेळ चालवतात दोन्ही फलंदाज परीस बॉयज क्रिकेट संघाचे विशाल लुडबे आणि मंदार गावडे. राजा तोडणकर, निश्चितच राजा तोडणकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर निश्चितच एक क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांना ओळखलं जातं. आपल्या मालवण तालुक्यामध्ये मच्छीमारीचा व्यवसाय असला तरी क्रिकेटचा सामना असल्यानंतर तो कुठल्याही मैदानात असू दे त्या ठिकाणी राजा तोडणकर आवर्जून जातात आणि त्यांचा पुत्र सुद्धा अतिशय चांगला क्रिकेटर आहे. मोरेश्वर क्रिकेट संघातर्फे तो खेळतोय. आता मात्र एक नेत्रदीपक फटका, निश्चितच मोठा फटका निघतोय मंदारेच्या बॅट मधून आणि 4 धावा. या सामन्यातील पहिला चौकार, मग तिसरा चौकार या सामन्यातील. या स्पर्धेचे सर्व सन्माननीय बंड्या पराडकर आणि सुनील परोळेकर, प्रसाद परोळेकर या दोघांच्या विद्यमानं ही स्पर्धा आयोजित केली आणि त्यांचाच संघ या ठिकाणी खेळतोय. आता मात्र झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक मात्र झेल सुटतोय आणि 4 धावा आणि झेल मात्र सोडतो तो विशाल लुडबे यायचा. गोलंदाज सीझर पहिल्या चेंडूवरती सफलता मिळणार होती, परंतु थोडस गचा क्षेत्ररक्षण होते. आता मात्र बायचा विशाल लुडबे पुन्हा एकदा स्ट्रेट फटका मारतोय आणि 1 धावांमध्ये रूपांतर करतायत. कोणती घाई न करता या ठिकाणी खेळ रंगतोय. खरोखरच अशा ग्रुपचे नितांत गरज आपल्या समाजाला आणि सामाजिक कार्य करतायत. आमच्या बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या वतीनं, आमच्या समालोचन टीमच्या वतीनं त्यांच्या ग्रुपला खरोखरच मनपूर्वक शुभेच्छा. सामन्याची धावसंख्या पोहोचते 20 या धावसंख्येवरती. गोलंदाज सीझर गोलंदाजी धुरा सांभाळतोय. विशाल लुडबे एका बाजूने एक मोठी फटकी मारून खेळी करतोय, क्रीडा सिंगांचं मनोरंजन करतोय. आता मात्र बॅटची काळा घेऊन शॉर्ट्स केल्याच्या चेंडू जातोय, स्वतः यष्टीरक्षक धावतोय, परंतु धाव मात्र घेत नाहीयेत दोन्ही फलंदाज.
जॉमी ब्रिंटो हे गोल क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळतायत. स्वामी ब्रिटो हा तगवा तुमच्यासाठी बाबा परत मित्रमंडळ यांच्याकडून 1000 रुपये समथिंग केला. एसटी रक्षण जर चांगलं केलं तर 1000 रुपये. आणि षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 20 या धावसंख्येवरती. तब्बल 31 धावांचा पाठलाग करताना अजूनही 11 धावांची नितांत गरज. रोल आहे जो आणि गोलंदाजी मला वाटतं बाबा परब यांचं हे एसपीबी करण्याचं मार्गदर्शक होतं ते जर विकेट मिळवली तर ते लागू होईल बहुतेक. पहिला चेंडू दिशाहीन टाकतोय. दोन्ही पंच भुई समांतर करून स्वर चेंडू असल्याचं घोषित करतोय अल्मेडा. नाही ना करते जास्त वळवतंय. त्याला थोडं कमी वळवायला सांगायला. आता मात्र निश्चितच मिडविकेटच्या दिशेने प्रदीप मांजरेकर क्षेत्ररक्षक आहे. निश्चित त्यांच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र मंदार गावडे याच्या बॅट मधून 4 धावा निघतायत आणि विजयासाठी 6 धावांचे नितांत. आणि यानंतर होणारा सामना आरसीबी क्रिकेट रोहित क्रिकेटर वास्को गोवा वर्सेस ब्ल्यू इलेव्हन क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानाच्या दिशेने यायचंय. आता मात्र पुन्हा एकदा प्रदीप मांजरेकर यांच्याजवळ चेंडू जातोय आणि एका धावेत रूपांतर करतायत दोन्ही फलंदाज. अजयजी शिंदे आपल्याला मालवणचा संघ पाहायचा होता. आता बघा हा संघ देखील जो फलंदाजी करतोय तो मालवणचाच संघ आहे. विशाल लोडबे, वैभव सावंत, मंदार गावडे, नितीन बांदेकर, प्रशांत केळुसकर यांच्यासारखे एक दिग्गज, सचिन धुरी सारखा फलंदाज देखील आहे त्या संघामध्ये. एक आक्रमकता देखील आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा आहे त्यांच्याजवळ आणि मालवणचं नाव रोशन करण्याची संधी आहे त्यांच्याजवळ. पाहायचंय हा सामना जरी एवढा महत्वाचा नसला तरी त्याच्याजवळ खेळी करण्याची क्षमता आहे आणि हा संघ आपला मालवणचं नाव निश्चित रोशन करेल या मैदानामध्ये. निश्चित सेमीफायनल पर्यंत तर निश्चित मजल मारेल असं वाटतंय. आता पाहायचंय झेल साठी प्रयत्न होते. विशाल लुबे मात्र धाव काही घेत नाहीयेत. निर्धाव जातोय चेंडू. काही मनोरंजनात्मक सामना या ठिकाणी संपन्न होतोय. आयोजक सन्माननीय बंड्या पराडकर आणि प्रसाद परोळेकर यांच्या नेतृत्वाखाली या मैदानामध्ये संघ उतरलेला आहे आणि पूर्णपणे या सामन्याचं या दुपारच्या वेळेत मनोरंजन करतायत स्वतःचं आणि क्रीडा रसिकांचं देखील. आता मात्र राजा तोडणकर यांच्याजवळ चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षण होत नाहीये. निश्चित चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 3 धावांची गरज आहे. मंदार गावडे स्ट्राईक एंडवरती फलंदाजीसाठी सुसज्ज आहे. रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय आणि ब्ल्यू इलेव्हन क्रिकेट संघ आता मात्र निश्चित सामन्याचा विजयाचा फटका पाहायला मिळतोय. मंदार गावडे याच्या बॅट मधून 6 धावा निघतायत. एक मनोरंजन केलं या सामन्यामध्ये. धन्यवाद. निश्चितच बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरलेले होते सर्वजण परंतु पूर्णपणे क्रिकेटचं मजा घेऊन मैदानाच्या बाहेर येत आहेत. सन्माननीय बंड्या पराडकर, प्रसाद परोळेकर यांनी ज्या ठिकाणी ही मेजवानी सर्व क्रीडा रसिकांना दिली आणि त्या मेजवानीचा स्वतः देखील आस्वाद घेत आहेत स्वतः आयोजक. एवढ्या कडक उन्हात खेळणं या सामन्याची खासियत बघा. सगळे वडील लोक या मैदानावरती होते आणि त्यांची मुलं त्यांना पाणी त्यांचे मोबाईल सांभाळायला आणले. किती प्रेम आहे मुलांचं वडिलांवरती बघा.
निश्चितच यानंतर सामना रंगतोय ब्ल्यू इलेव्हन मालवण ब्ल्यू इलेव्हन क्रिकेट संघ आणि रोहित क्रिकेटर्स वास्को दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला सेकंड कॉल दिला जातोय. सामना संपण्यापूर्वी आपली नाणेफेक झाली पाहिजे होती. दोन्ही निगा राखतायत या ठिकाणी पांडुरंग काकाडे, प्रकाश काकाडे आणि सतीश आंद्रेकर. उत्कृष्ट नियोजनबद्ध काम आहे त्यांचं. या मैदानाची निगा ती आपल्या मुलाबाळांना सांभाळून जशी सांभाळतात आणि उत्कृष्ट खेळपट्टी खेळाडूंसाठी उपलब्ध करून देतात. पांडुरंग पाताडे, प्रकाश पाताडे, सतीश आंद्रेकर. साहजिक आहे त्यांच्या पाठीशी त्यांना कृपा आशीर्वाद मिळाला आहे जयंत गवंडे यांचा. सर ब्ल्यू इलेव्हन क्रिकेट संघाचा कर्णधार या ठिकाणी तुषार वाटेगावकर या ठिकाणी उपस्थित आहे. आपला रोहित क्रिकेटर्स वास्को गोवा क्रिकेट संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत नाहीये. त्यांनी कृपया लवकरात लवकर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे. आशीर्वाद कॅडर्सचे मनमोहन